शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथील पेशाने शिक्षक असणाऱ्या प्रणव सुनील ठाकरे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतीला तंत्रज्ञान आणि अत्याधुनिकतेची जोड देत डाळिंब तसेच शेवगा पिकाचे यशस्वी उत्पादन करीत लाखो रुपयांचं भरघोस उत्पन्न कमावले। विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्याने त्यांच्या डाळिंबाला बाजारात चांगलीच मागणी मिळाली। डाळिंबांच्या पहिल्या 2 बहारातच खर्च वजा जाता त्यांनी लाखोंचा नफाही मिळवलाय। वडिलोपार्जित 6 एकर शेतीपैकी 2.5 एकर क्षेत्रावर प्रणव यांनी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबांची यशस्वी लागवड करत 4 एकरावर सेंद्रिय पद्धतीने शेवग्याचंही चांगलं उत्पादन घेतलंय। आमची खाकुर्डी परिसरात 6 एकर वडिलोपार्जित जमीन आहेत। त्याच्यापैकी 2.5 एकर क्षेत्रावरती आम्ही 3 वर्षापूर्वी डाळिंबाची लागवड केली आहे। डाळिंबाच्या या क्षेत्रामध्ये 950 झाडं आहेत। तर हा डाळिंबाचा 3रा बहार आहे। निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहितून आम्ही हे डाळिंबाचं नियोजन केलेलं आहे। 2ऱ्या बहाराला आणि पहिल्या बहाराला खर्च वजा जाता पहिल्या बहाराला 3 लाख आणि 2ऱ्या बहाराला 8 लाख खर्च वजा जाता आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे। आणि या बहाराला सुद्धा जवळजवळ 131, 130, 35च्या रेटने मागितला गेलेला आहे। पण आपल्याला 150 प्लसची अपेक्षा आहे। एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे। पूर्ण जवळजवळ सेंद्रिय पद्धतीने 80% बाग आम्ही या ठिकाणी पिकवलेला आहे। त्याला सर्व गाईडलाईननी हा भाग केलेला आहे। मी प्रणव सुनील ठाकरे, राहणार खाकुर्डी, तालुका मालेगाव। मी एक शिक्षक असून दुपारच्या वेळेत शेती हा व्यवसाय जोपासलेला आहे। उत्कृष्ट नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाटील यांनी लाखो रुपयांचा भरघोस नफा कमवीत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय। निलेश पाटील यांनी प्रणव यांना तंत्रज्ञानाची तसेच सेंद्रिय शेतीची अत्यंत योग्य पद्धत सांगितल्याने आज डाळिंबांचे पीक बहरून आले। अगदी पहिलं झाड लावण्यापासून ते आज 2 एकरवरील बहरलेल्या डाळिंब बागेपर्यंत गेले 4 वर्ष निलेश पाटील हे प्रणव यांना मार्गदर्शन करतात। निलेश पाटील यांनी इतर शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिलाय। सगळ्यात आधी सर मला एक दिवशी एक शॉपवर भेटले की बुवा आपल्याला डाळिंब लागवड बद्दल मार्गदर्शक पाहिजे। मग थोडीशी माहिती दिली सरांना ऑर्गॅनिक बद्दल, त्याच्याबद्दल। तर सर म्हणे चला आपण करू सुरुवात। तर 4 वर्षापासून मी हे झाड लागवडीपासून मार्गदर्शन केलं आणि लागवडीपासून मार्गदर्शन करून आज जास्तीत जास्त सरांना म्हटलं आपल्याला ऑर्गॅनिक कडे वळायचंय, कारण पेस्टिसाइडचा आपल्याला खर्च परवडू शकत नाही शेतीला। तर मी त्यांना सगळ्या टोटल 10 प्रकारच्या स्लरीज टँक मध्ये तयार करायला लावल्या आणि ड्रीपद्वारे 1 आठवड्याला दशपर्णी अर्क असो, सॉइल अर्क असो, दही दूध असो, अशा पद्धतीने ताक गुळ असो, हे कॉम्बिनेशन मी त्यांना कंटिन्यू करत आज सरांना आज मी 2 भार काढून आज 4था भार डाळिंबाचा तयार करून दिलेला आहे। आणि जास्तीत जास्त लोकांना माझं हेच म्हणणं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्त शेती कशी करता येईल आणि आपल्याला कमीत कमी पेस्टिसाइडचा म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइडचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल आणि आपल्याला माती जिवंत कशी ठेवता येईल याच्यावर जास्तीत जास्त लोकांनी भर द्यावा, एवढंच मी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो।